पवार गटाकडून अजित पवार विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवार याआधीच विधान भवनामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अजितदादा स्वतः विधान भवनाकडे रवाना झालेले आपण बघतोय। अजित पवार हे सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवार याआधीच विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर अजित पवार हे देखील आता विधान भवनाकडे रवाना झालेत। सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। सुनेत्रा पवार आता राज्यसभेचा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी त्या विधान भवनात दाखल झाल्या। तर दुसऱ्या बाजूला आता अजित पवार हे देखील विधान भवनाकडे रवाना झालेले आपण बघतो। हे दृश्यांमध्ये दोन दृश्यात एका बाजूला सुनेत्रा पवार ह्या विधान भवनामध्ये दाखल झालेले त्यावेळची ही दृश्य, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे देखील आता सुनील तटकरे यांच्या सोबत विधान भवनाकडे रवाना झालेले पाहायला मिळतात। थोड्याच वेळात विधान भवनामध्ये अजित पवार दाखल होतील आणि त्यानंतर दोघांकडून मिळून हा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात विधान भवनामध्ये आणि त्यासाठी अजित पवार स्वतः देखील विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। याआधी देखील या रिक्त असलेल्या जागेसाठी अनेकांची नावं चर्चेत होती, मात्र आता सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे। स्वतः सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात दाखल झाला, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे देखील आता विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात विधान भवनामध्ये अजित पवार दाखल होतील आणि उमेदवारी अर्ज भरला जाईल। ही दोन दृश्य आहेत। सुनेत्रा पवार ज्यावेळेला विधान भवनामध्ये दाखल झालेल्या होत्या त्यावेळची दृश्य आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे आता मंत्रालयाकडून आपण बघतोय विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात त्या विधान भवनामध्ये ते दाखल होतील। मंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार आणि खासदार सुनील तटकरे अध्यक्ष, प्रांताध्यक्ष आणि मंत्री त्या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या विचारांती सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे, त्यांचा फॉर्म भरायचा हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे। नाराज विराज काही नाही आहे, काय ठीक आहे। पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे मी आज नाही 57 वर्षापासून शिकतोय। शिवसेनेत असताना सुद्धा पवारसाहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात, त्याप्रमाणे ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही।